ओके स्टुडंट्स, आज आपण सर्कल चॅप्टर मधील एक थेरम आहे तो आपण पाहणार आहोत. थेरमचं स्टेटमेंट काय सांगितलं जातं बघा. टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्व्हेक्स. ठीक आहे, पुन्हा एकदा स्टेटमेंट सांगतो. काय सांगितलं जातं बघा. टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्व्हेक्स. आता या दोन टँजंट सेगमेंट्स आहेत. कोणत्या दोन टँजंट सेगमेंट आहेत बघा. सेगमेंट डीपी हा फर्स्ट टँजंट आहे. सेकंड टँजंट कोणते आहे? सेगमेंट डीपी. याचे दोन टँजंट सेगमेंट्स आहेत. बरं का. तर दोन टँजंट सेगमेंट कॉन्व्हर्ट असतात. हा पार्ट आपल्याला काय करायचा आहे, यामधून आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. ठीक आहे, तर आपण काय सांगता येईल आपल्याला बघा. सुरुवातीचा पार्ट काय घेतो आपण, गिवन लिहितो. तर गिवन मध्येच काय सांगता येईल बरं का. तर इन फिगर ए इज द सेंटर ऑफ द सर्कल. सेंटर ऑफ द सर्कल एक आहे, सर्कलचा सेंटर आहे. त्यानंतर सेगमेंट DP and segment DQ are the tangents drawn from an external point B. हे सर्कलचा सेंटर आहे. सेगमेंट डीपी आहे. सेगमेंट डीपी हा काय टँजंट्स आहे. कुठून ड्रॉ केला? एक्सटर्नल पॉइंट. हा सर्कलच्या बाहेरील पॉइंट आहे. कोणता? डी. ठीक आहे, हा पार्ट गिवन झाल्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण कोणता लिहितो आपण. ठीक आहे, तर आपण टू आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे बघा. टू आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे बघा. तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, तर सेगमेंट डीपी कॉन्ग्रुएंट सेगमेंट DQ. सेगमेंट DP कॉन्ग्रुएंट सेगमेंट DQ. हा पार्ट काय करायचा आपल्याला प्रूव्ह करायचा. ओके, आता बघा ह्याचे दोन टँजंट सेगमेंट्स आहेत. सर्कलच्या एक्सटर्नल पॉइंट मधून ज्या ड्रॉ केलेल्या सर्कलला दोन टँजंट सेगमेंट्स आहेत. त्या कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे त्या दोन्ही इक्वल असतात. हा पार्ट काय करायचा आपल्याला प्रूव्ह करायचा. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट लिया आपण. नेक्स्ट पार्ट प्रूफ मध्ये आपल्याला काय सांगता येईल बघा. इन ट्रायंगल PAD and ट्रायंगल सेकंड ट्रायंगल कोणता घ्या, QAD. ट्रायंगल QAD हे जे दोन ट्रायंगल्स आहेत, त्या दोन ट्रायंगल्स मध्ये आपल्याला काय करायचं बघा. तर आपण आता हे दोन ट्रायंगल आपल्याला दोन साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत पार्ट करायचे. हे दोन ट्रायंगल्स आपण सिमिलर आहेत ते प्रूव्ह करू, कॉन्ग्रुएंट आहेत ते प्रूव्ह करू. त्यानंतर आपण कॉन्ग्रुएंट पार्ट आपण प्रूव्ह करू. ओके, तर आता याच्यामध्ये सेगमेंट AP कॉन्ग्रुएंट सेगमेंट काय द्यायला पाहिजे आपल्याला. सेगमेंट AP कॉन्ग्रुएंट सेगमेंट AP. रिझन काय देते आपल्याला बघा. रेडियस ऑफ सेम सर्कल. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय सांगता येईल बघा आपल्याला. अँगल APD कॉन्ग्रुएंट अँगल AQD. राईट, हा जो पार्ट आपण कशावरून सांगतो आपण, टँजंट थेरम. ओके, टँजंट थेरमनुसार आपण काय करू, टँजंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस थ्रू पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. अशा पद्धतीने टँजंट थेरमचं स्टेटमेंट सांगून जातं. म्हणजे इथला अँगल 90 डिग्री असणार, इथला अँगल पण काय असणार 90 डिग्री असणार. ठीक आहे, त्यानंतर साइड AD काही कॉमन साइड आहे. सो आपल्याला लिहिता येईल काय लिहिता आपल्याला. साइड AD कॉन्ग्रुएंट साइड काय लिहिता येईल आपल्याला AD. रिझन काय लिहिता येईल बघा. कॉमन साइड काय लिहिता येईल, कॉमन साइड. याच्यावरून आपण काय सांगू शकतो, तर ट्रायंगल PAD कॉन्ग्रुएंट ट्रायंगल QAD. ठीक आहे, त्याच्यावरून सांगता येईल आपल्याला हायपोटेनस साइड टेस्ट. ओके, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे. कॉन्ग्रुएंट ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल आपल्याला. सेगमेंट DQ कॉन्ग्रुएंट सेगमेंट काय लिहिता येईल आपल्याला. सेगमेंट DP कॉन्ग्रुएंट सेगमेंट DQ आपल्याला लिहिता येईल. ओके, आपण हा जो पार्ट दिला त्याला काय आपण म्हणतो, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट
ट्रायंगल्स. ओके, हाच पार्ट काय करायचा होता आपल्याला, प्रूव्ह करायचा.